घटनास्थळाचे प्रकार आणि निरीक्षण पद्धती जर बघितल्या, घटनास्थळ निरीक्षण करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक बंद जागा घटनास्थळ, म्हणजे त्यापैकी पहिली जी आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने योग्य पद्धतीने घटनास्थळाचं निरीक्षण केलं जातं. निरीक्षकाच्या 2 पद्धती आहेत घटनास्थळ निरीक्षण करण्याच्या. त्यापैकी पहिलं जे आपण बघितलं बंद जागा घटनास्थळ, आणि त्यामध्ये क्लॉकवाईज किंवा घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीनं या पद्धतीनं तपास केला जातो. त्याला काय म्हणतो आपण, घटनास्थळ घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे खोलीभोवती किंवा एखाद्या रूममध्ये एखादा अपराध घडला असेल तर खोलीभोवती उजवीकडील बाजूने फेरी मारत ही पद्धती पूर्ण केली जाते. तर दुसरी निरीक्षण पद्धती आहे त्यामध्येच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, आणि हे जे आहे मोकळ्या मैदानामध्ये वगैरे केले जाते. बंदिस्त घटनेमध्ये काय केलं जातं, क्लॉकवाईज डायरेक्शनने, आणि अँटी क्लॉकवाईज मोकळे मैदान आणि मोकळ्या जागेमध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने केलं तपास करण्याची पद्धती आहे. आणि अशा पद्धतीने ही तपास यंत्रणा पुढे काम करत असते. त्यानंतर क्षेत्राच्या पट्ट्यामध्ये विभागून देखील आणि त्याचे प्रकार केले जाऊ शकतात. पहिलं जे आहे क्षेत्रपट्ट्यामध्ये विभागणी करून प्रत्येक पट्ट्याचे एक एक निरीक्षण केले जाते. पहिलं जे काही त्याचा प्रकार आहे स्ट्रिप्स किंवा ट्रिप किंवा सर्च मेथड त्यालाच म्हणतात, किंवा त्याला मराठीत पट्टे पद्धत म्हणतात. बाहेरील मोठ्या क्षेत्रात तपशीलवार तपासणी करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते, म्हणजे मोकळे मैदानामध्ये वगैरे. पुरातत्व देखील खात्यामध्ये हीच पद्धती वापरून उत्खनन असेल किंवा जे काही हाडाचे सांगाडे वगैरे आहेत ते बाहेर काढण्यासाठी याच पद्धतीचा वापर करतात. त्यात गुन्हेगारी स्थळाला संरक्षण किंवा समांतर गल्ल्यामध्ये त्याची विभागणी केली जाते. ही पद्धत एकट्या शोधकर्त्याने किंवा शोधकाच्या गटाने देखील काय केलं जाऊ शकते, वापरली जाऊ शकते. त्याला आपण ट्रिप्स सर्च पद्धत असे पण त्याला म्हणतो. बघा, ही आहे स्ट्रिप्स सर्च पद्धत, म्हणजे एका स्टार्टिंग पासून आपल्याला करावं लागतं आणि त्याला पट्टेमध्ये त्याला काय करावं लागतं, त्याची विभागणी केली जाते वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये, आणि अशा पद्धतीने एका व्यक्तीने किंवा त्यांच्या गटाने ही सर्च मेथड देखील वापरली जाते. मग आणखी जर बघायचं झालं तर या सर्च पद्धतीचे ट्रिप्स सर्च पद्धतीचे प्रकार काय आहेत. प्रत्येक लेनमध्ये गल्लीत एक शोधकर्ता असतो. लेनच्या शेवटी पोहोचल्यावर शोधकर्ता दिशेचा उलटा करून शेजारच्या लेनमध्ये जातो, म्हणजे इथून स्टार्ट झाली की दुसऱ्या लेनमध्ये जाऊन तो सर्च करत असतो. ही प्रक्रिया संपूर्ण क्षेत्र तपासले जाईपर्यंत काय असते, सुरूच असते. जर एखाद्या शोधकर्त्याला पुरावा मिळाला तर सर्वांनी थांबून तो पुरावा सुरक्षित केला पाहिजे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण पद्धत असते. त्यानंतर पुढे आहे क्षेत्र पद्धत, किंवा त्याला आपण झोन पद्धत म्हणतो किंवा सेक्टर पद्धत देखील त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ही जी पद्धत आहे, जर फार मोठं घटनास्थळ असेल आणि जर घटनास्थळ जटिल असेल, बघा जटिल असेल आणि फार मोठं असेल, फार कसे असेल, मोठे असेल, त्यावेळेस मात्र ही पद्धत वापरली जाते. हे क्षेत्र 4 मोठ्या चतुर्थांशामध्ये त्याचं काय केलं जातं, विभागणी किंवा वाटणी केली जाते. एखाद्या क्षेत्राचे 4 भागामध्ये त्याचं काय केलं जातं, विभाजन केलं जातं, व या 4 भागाचं देखील पुढे त्याची आणखी पुढे मोठ्या भागामध्ये देखील किंवा उपभागामध्ये विभागणी केली जाते. त्याला काय म्हणतो आपण, क्षेत्र किंवा झोन पद्धत, आणि याचा जो वापर असतो घटनास्थळ मोठे असेल, जटिल असेल त्यावेळेस. या चतुर्थांशामध्ये मग पुढे सर्पिल म्हणजे वरलं असेल, पट्टी असेल, ग्रीड असेल, यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या पद्धती देखील यूज केल्या जातात. कधी वापरतात झोन पद्धत, जर फार मोठे क्षेत्र असेल तेव्हाच. त्यानंतर पायी किंवा वरलं किंवा पायी त्याला आपण म्हणतो वरलं सर्च मेथड देखील त्याला म्हणतो. त्यानंतर गुन्हेगारी घटनास्थळाभोवती एक मोठे वर्तुळ आखले जाते. नंतर हे वर्तुळ पायीप्रमाणे 6 वेगवेगळ्या त्रिज्यामध्ये त्याची वाटणी देखील केली जाते. त्याला काय म्हणतो आपण, पायी किंवा वरलं पद्धत म्हणतो, आणि सर्व दिशांनी शोध घेतला जातो. त्यानंतर पुढे आहे ग्रीड सर्च मेथड. आता पुढे ही एक महत्त्वाची पद्धती आहे, आणि घटनास्थळ चौकोनाकृती, आयताकृती या भागामध्ये किंवा चौकोनाकृती, आयताकृती या भागामध्ये काय केले जाते, विभागले जाते. त्यानंतर एका दिशेने स्ट्रिप सर्च पद्धत करून 90 कोनातून पुन्हा अशाच पद्धतीची तपासणी केली जाते. वैशिष्ट्य बघितली तर दुप्पट तपासणी होते. लहान सूक्ष्म पुरावे सापडण्याची शक्यता या ग्रीड पद्धतीमध्ये आपल्याला जाणवतात.